मारतात म्हणजे मारले तर तेवढे बीड बरेच लोकांचे गावकरी कुठे गाव पाठवले बोला ना किती थोडं मागे कर बेटा थोडं मागे कर फोन करा बँकेतूनच फोन करायला मॅडमला मसाल्यामध्ये बँकेतच फोन करा ना याला कुटुंबाची बैठक काय गाव ती येत नाही पाटील त्याला बोला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर परत जबाबदार कोणी आजचा विषय गेलो वैयक्तिक रात्री 2:30 वाजले बाप्पा रात्रीचे 2:30 आधी होते इथले केतचे साहेब पुन्हा आले मीना साहेब उत्तर एकाकडे ही नाही मीना 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 साहेब ना उत्तर नाही बंद खोलीत नेलं आम्हाला वाटलं त्या धनंजयचं समाधान करतील काहीतरी समर्पक उत्तर देतील बाहेर आला तर म्हणला काहीच नाही उत्तरच नाही प्रश्न काय आहेत एकदम साधे मला काय म्हणायचं मग हे नेमकं कोणाचं प्रेशर त्यांना तसं सांगा मॉब मधून काढलं धनंजयला एका बंद रूम मध्ये नेलं रात्री ठीक आहे म्हणलं त्याचं समाधान केलं की गावाचं झालं काहीच नाही बाहेर आला तर शून्य मग कायच मध्ये केलं आणि काय त्यांना माहिती हो 2 तास हो महाग नाही बाबा ते आंदोलनाचं बघू पण त्यांचा झाला विषय हो पण तिथं पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आरोपीचे साथीदारांना दाब देतात त्याच्यावर ऍक्शन नाही आणखी त्याच्यावर नाही आपण काय माहिती दिल्या त्याच्यावर नाही ते रोज मजोगच्या स्टँडला बोंबलत फिरत येत त्याच्यावर बी नाही फक्त एकच की आमचं असतंय आणि आमचं गोपनीय यार तुमचं काय गोपनीय म्हणजे मिळच नाही कुणाचीच कुणाला ते आमच्यावर नाचत येत मोबाईल जप्त नाही सगळ्यात महत्वाचा किती मोठा केस 30 दिवस झाला आपल्या आप्पागापूरपाशी एक नाव दिलं तर संशयित तेच नाव डबल विचारले त्या दिवशी काय सांगितलं होतं तुम्ही 30 दिवसापूर्वी आप्पापाशी एक नाव दिलं तर ते आज सकाळी विचारले आणखी तेव्हा काय म्हणला होता तो
पोलीस हो कोण विचारलं काय ते कुणीतरी विचारलं असेल म्हणजे नावांची नाही माहिती. जिम्मेदार आणि महत्वाचा माणूस आहे. प्रश्न का सगळं म्हणजे झाकापट्टीत करायचं सर्व ना ह्यांना वाटतं की वातावरण शांत झालं की सगळंच होऊन जाते. आरोपी बोलता करायला पोलिसाला येत नाही. सराईतच असेल तो सराईतच असेल. आपण सराईत असल्याशिवाय असं करते हे सगळे सराईत राखूच त्यांना पटल्यासारखं बोलत नाही हे माझं मत आहे. आपण दिला तरी काही बोल बोलतासारखी बोलते ही त्यांचीच सगळ्या शहरामध्ये कष्ट असले तर या शहरामध्ये येते सगळे. काय सांगितलं होतं काका कुठं अरे फ्रेम समोर फ्रेम नीट बघ माणसं दिसतात. ओके हाँ करे करे देखो अरे क्या मोहन भाई हाँ ऑन नहीं है मोहन भाई है ना म्यूट करके रखे हुए तुमने उसको दाखव ये लो मोहन 2 दिन से बता रहा यार मैं ऑन कैसा बूम करू काय करू खाली कर ना अरे मी कसं थांबलो आनंदराज आंबेडकर झूम करा ना अरे काका उठला ना 1 मिनिट घ्यायचं तर आज तुम्ही तुम्ही यांची भेट घेतली काय चर्चा झाली? झालेले आहे. आज या हत्याकांडाला अत्यंत अमानुष अशा पद्धतीने झालेल्या हत्याकांड आहे आणि दुर्दैवानं आज त्यांच्या कुटुंबाचं नव्हे तर संपूर्ण गावातल्या मंडळींचं आणि नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व मंडळींचं आज जे काही चाललेली चौकशी आहे त्याच्यावरती विश्वास बसत नाही. कशा पद्धतीत चौकशी चालली काही कळत नाही आहे. त्याचबरोबर आरोपींना मदत करणारी जी काही मंडळी आहेत म्हणजे डॉक्टर वाय बसे असतील, संजय केदार, बालाजी तानडे हे जी मंडळी आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची अजून चौकशी झाली नाही. अजूनही एक आरोपी मोकाट आहे आणि काही आरोपींना मोक्का लावला, काही आरोपींना मोक्का लावले नाही. तर हे संपूर्ण प्रकरण आणि अजूनही त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा CID विश्वासात घेऊन काय चाललेलं आहे सांगत नाही आणि त्यामुळे कुठेतरी हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय. अशा पद्धतीची ह्या संपूर्ण गावामधल्या लोकांची एकंदरीत मानसिकता आहे आणि त्यामुळं आमची सर्वांची अशी मागणी आहे की ह्या प्रत्येक आरोपीची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं काय नक्की याच्यामध्ये झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कोण अजून सह आरोपी आहेत त्या सर्वांची पाळंमुळं खणून काढावी. त्या संपूर्ण प्रकरणाचं खोलापर्यंत सरकारनं जावं तेव्हाच या इथं असणाऱ्या म्हणजे जनतेमध्ये विश्वास येईल. नपेक्षा आज मी पाहतोय की आज हा संपूर्ण महाराष्ट्र आणि खास करून बीड हे एका वादळाच्या तोंडाशी उभा आहे. कधी स्फोट होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने याच्यावरती ताबडतोबीने काम करावं आणि मी आज खास करून इकडे खास सांगायला आलोय की आंबेडकरी जनता पूर्णपणे या आंदोलनामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी
पूर्ण ताकदीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे एवढं सांगण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू धनंजय जे अत्यंत टोकाची भूमिका घेत आहेत त्यांना पण मी समजून सांगितलेलं आहे की आपण आत्महत्या करणारे नाहीत. आपण अशा पद्धतीने शिवाजी महाराजांची आपण सैनिक आहोत आणि त्यामुळं आपल्या सर्वांना त्यांना विनंती केली आणि त्या मला आशा आहे की ते अशा कुठचंही टोकाचं पाऊल उचलणार नाही. धन्यवाद. ओके. चार 5 पॉइंट आराम से भाई रेकॉर्ड केलाय का? समोर काढून गिरते ते माईक किती गिरे का माईक तरी खडे